खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा जमा होणार, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे। पीक विमा 2025 चा मोठ्या प्रमाणात वाटप सुरू झालेलं आहे। 1 जानेवारी पासून सर्व ठिकाणी पीक विमाचं वाटप सुरू होणार। 1 जानेवारी पासून कधी सुरू होणार, काय आहे पीक विम्याची लेटेस्ट अपडेट, चला तर जाणून घेऊया। गेल्या काही दिवसापासून पीक विमा रखडलेला होता, आता 30 डिसेंबर पासून पीक विमा सर्व ठिकाणी वाटप सुरू होणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील आपण अपडेट घेऊन येत आहोत। रोजच्या रोज आपण पीक विमा संदर्भातील माहिती सांगत असतो। पीक विमा संदर्भातील अपडेट, आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आपला पीक विमा का रखडलेला आहे, तर सर्वात आधी आपण ई-केवायसी तपासायचं आहे। ई-केवायसी नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पीक विमा जमा झालेला आहे। राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा येत्या थोडक्यात दिवसामध्ये आता सर्व ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या दिलेल्या आकडेवारीनुसार येत्या 15 दिवसामध्ये सर्व ठिकाणचा पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। पीक विमा 2025 ची लेटेस्ट अपडेट आपण शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। आता आपला पीक विमा स्टेटस असा दिसत असेल बघा। ज्या शेतकऱ्यांना असा क्लेम पेंडिंगचा मेसेज आलेला आहे, त्या शेतकऱ्यांना नक्कीच आपण बघणार आहोत की काय डॉक्युमेंटची क्युरी आहे का किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल। कारण का ज्या शेतकऱ्यांचं ई-केवायसी पेंडिंग आहे, अशी जवळजवळ 6 लाख शेतकऱ्यांचे अर्ज सरकारने थोपून ठेवलेले आहे। ई-केवायसी नसल्यामुळे खात्यावरती पैसे रक्कम जी आहे ती टाकलेली नाही। पीक विमा मग आता ही रक्कम कधी टाकणार हे बघणं गरजेचं आहे। पीक विमा 2025 ची अपडेट आपल्यासाठी आपण आणलेली आहे। 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीनंतर सरकारने 17,000 ते 35,000 पर्यंत पीक विम्याची हेक्टरी रक्कम ठरवलेली होती। आता हा 17,000 ते 35,000 ची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्यांनी पीक विम्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, PMFBY संकेतस्थळावरती जाऊन केवायसी अपडेट पूर्ण केलेला आहे, अशाच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। काही शेतकऱ्यांनी जे काही फॉर्म चुकीचे भरलेले होते म्हणजे काय, याच्यामध्ये जिल्हा निवडताना किंवा पिनकोड निवडताना किंवा बँक अकाउंट दुसऱ्याचं दिलेलं आहे, अशांचे फॉर्म जे आहे ते आता तात्पुरते पेंडिंग ठेवण्यात आलेले आहे। आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विमा जमा होणार आहे। PMFBY या सरकारी संकेतस्थळावरती ही माहिती उपलब्ध झाली आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत ही माहिती जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेली आहे। PMFBY लेटेस्ट अपडेट सध्या आपल्याला पाहायला मिळते। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत 1 रुपयात पीक विमा यावर्षी काढलेला होता, परंतु तो पीक विमाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना आलेली नव्हती, त्यामुळे शेतकरी अडचणीत होता। आता जिल्ह्यानुसार किती पीक विम्याची रक्कम आहे, तर लातूर परभणीमध्ये 25,000, विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त 5 जिल्हे, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, उर्वरित 34% पेक्षा जास्त जिल्हे, नागपूर, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचे वितरण अपेक्षित आहे। लातूर परभणी 50 ते 75% नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा अजूनही येणं आपल्याला अपेक्षित आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, हिंगोलीमध्ये सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झाले आहे। 25,000 पर्यंत पीक विमा आपल्याला अपेक्षित आहे। बीडमध्ये भरपूर पीक विमा येणार आहे। नांदेडमध्ये सुद्धा दिलासादायक अपडेट आपल्याला पाहायला मिळते। जालनामध्ये सोयाबीन, कापूस 80% पर्यंत नुकसान नोंदवलेलं आहे। 25,000 ते 30,000 पर्यंत पीक विम्याची रक्कम येणं अपेक्षित आहे। धाराशिवमध्ये सुद्धा पीक विमा रखडलेला आहे। राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट क्युरी असतील, समस्या असतील, इतर काही अडचणी असतील, कमेंट करून टाकायला विसरू नका। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। आपल्या खात्यावरती पीक विम्याचा स्टेटस काय आहे कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।